नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की आपण मोठे का होत नाही। बऱ्याच दिवसांपासून मला या विषयावर बोलायचं होतं। तर प्रश्न असा उठतो की आपण मोठे का होत नाहीत आयुष्यामध्ये। त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपण स्वतःला कधी मोठं समजतच नाही, कधीच नाही। कोणी जरी आपली चेष्टा करत राहिलं आपण बी त्यासोबत तो बी करत राहतो। एखादा व्यक्ती काय जरी बोलून गेला आपण बी त्यासोबत काही आपल्याला फरक नाही पडत। चार चौघ बसलेत आपले टिंगल करत चाललेत आणि आपण ऐकूनच घेत चाललोय। ते लोक लिमिट क्रॉस करत चालले तर आपण फक्त ऐकतच चाललोय। आज कधी चालत नसतं। जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट। आणि त्या गोष्टीला कधीच कॉम्प्रोमाइज नाही करायचं कुठल्याही किमतीवर। एक वेळेस आयुष्यभर गरीब राहिलं तरी चालेल पण स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं। ज्या दिवशी आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्या हातातून जातो ना त्या दिवशी आपल्याकडे सगळं जरी असलं ना तरी पण आपण शून्य असतो। आपली काय व्हॅल्यूच राहत नाही। पण ह्या गोष्टींची सुरुवात होत असताना आपल्याला कधी दिसत नाही। बरेचसे लोक आपल्याला भरपूर काही बोलत असतात, आपला सतत अपमान करत असतात पण आपण त्यांना कधी बघत नाही। हसण्यावर घेतो आणि विषय सोडून देतो। पण हे मोठं होण्याची लक्षणं नाही आहेत। आपल्याला जर कोणी बोललं ना आपल्याला ते सहन नाही झालं पाहिजे। आपला सेल्फ रिस्पेक्ट हर्ट झाला पाहिजे। आपल्याला आतून वाईट वाटलं पाहिजे। जर ही क्वालिटी आपल्यामध्ये असेल ना तर आपण आयुष्यामध्ये मोठं होऊ शकतो। नाहीतर कोणी बी यायलंय आपली टंगळ करून चाललंय आपण ग बसतोय, काय बोलत चाललाय समोरचा व्यक्ती, आपण नुसते हा हा करत चाललोय, नाही चालणार। त्याने एक जरी शब्द बोलला ना आपल्याला लागला पाहिजे। आपण पहिल्यांदा स्वतःच्या नजरेत उठलं पाहिजे, स्वतःच्या नजरेत, मग आपण दुनियाच्या नजरेमध्ये उठत असतो। आपण स्वतःला कधी मोठं कन्सिडर करतच नाही, त्यामुळे आयुष्यामध्ये आपण कधी मोठं होतच नाही। माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 0% कॉम्प्रोमाइज करतो, 0%। मला जर कधी वाटलं नाही ते गेल्यानंतर मला हे असं बोलतेत आणि ते मला सहन नाही होत तर मी अशा ठिकाणी जातच नाही। जास्त करून टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि जरी गेलो तरी शांत बसणे, त्यांच्या कधी शब्दांना जास्त रिस्पॉन्स नाही द्यायचा, कधीच नाही। मला कोणीही टाकून बोललेलं अपमान केलेला सहन नाही होत। कारण कसं असतं माहिती का, प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी कारण असतं। माणूस मजबूरनं काही ना काही गोष्टी करत असतो पण उगाच कोणी बरी येते काही आपल्याला बोलून जातंय, तो एकदम आपली पार लायकी कडून जातंय, तू तर असाच आहे, तू तर तसाच आहे, तुझ्या तर हे एवढं होईना तेवढं होईना। त्याने काय होतं माहिती का, आपली सेल्फ इस्टीम डाऊन व्हायला लागते। परत इच्छा असूनही आयुष्यामध्ये आपण मोठं काय नाही करू शकत। धीरूभाई अंबानी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे लोक आयुष्यामध्ये एवढे मोठे का झालेत? कारण त्यांचा कोणीतरी भरपूर अपमान केला होता, तो अपमान सहन नाही झाला म्हणून त्या अपमानाचा बदला म्हणून ते लोक एवढे मोठे झाले होते। आपल्याला कोणी अपमान करतंय जाऊ द्या, मोठा आहे म्हणून आपण जर शांत बसत असतो ना तर आपण आयुष्यामध्ये कधी मोठे नाही होऊ शकत, कधीच नाही। आपल्याला त्या गोष्टी जमल्या पाहिजेत। मला असंच का बोलला, समोरचा कितीही व्यक्ती मोठा असू द्या, जर त्यानं आपल्यासोबत चुकीचं वागला असेल ना त्याला परत बोलायचंच नाही, कोणीही असू द्या। आपली पण स्वतःची एक व्हॅल्यू ठेवता आली पाहिजे। आपण स्वतःला स्वतःच्या नजरेमध्ये कधीतरी मोठं बघितलं पाहिजे। नाहीतर मी इन जनरली भरपूर लोकांना बघतोय, समोरचा व्यक्ती काही आपल्यावर टॉन्ट मारतोय आणि हे आपलं खाली बाण घालून आपलं व्यवस्थित हसण्यावर घेतंय, हे चालत नाही आयुष्यामध्ये। ज्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचंय ना त्याला शब्द झोंबले पाहिजेत, कोणी असू द्या। चेष्टा ही वेगळी असते, चेष्टा आपल्याला कळत असते की कितपर्यंत चेष्टा योग्य आहे, पण चेष्टेच्या पलीकडे जर गोष्टी जात असतील ना तर कॉम्प्रोमाइज नाही करायचं, कोणी असू द्या। कारण कसं असतं माहिती आहे का, सतत जे शब्द आपल्याला बोलले जातात ना त्या शब्दांचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो आणि आपण पण तसेच ऍक्ट करायला लागत असतो। त्यामुळे सतत जर आपल्याला कोण खाली दाखवत असेल ना अशा लोकांपासून लांब राहायचं, कोणीही असू दे। मग सगळे जर विरोधात गेले ना संपूर्ण दुनिया तरी चालेल, पण स्वतःला कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं, कधीच नाही। आपल्या नजरेत आपण मोठं असलं पाहिजे। टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट महत्वाचं आहे। नाहीतर आपण समोरच्याला रिस्पेक्ट देतोय आणि समोरचा उगा आपल्याला किरकोळ समजत असेल ना नाही चालणार। एक वेळेस बघायचं, नंतर परत त्याला कधी जवळ नाही करायचं, कोणीही असू दे। आपण नम्रतेच्या पाठीमागे, संस्कारांच्या पाठीमागे जाऊ द्या काय असते म्हणून सगळ्या गोष्टी सोडून देतो, समोरच्याला माफ करून टाकतो, पण त्या गोष्टीने आपलाच मोठा लॉस होतो, आपल्याला पण नाही कळत। त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीला रिफ्यूज करता आलं पाहिजे। त्यानं जर नाही बोलला ना आपण पण नाही बोलायचं, समोरचा जसा वागतंय ना तसंच वागायचं। मग समोरचा व्यक्ती किती जरी मोठा असला ना फरक नाही पडला पाहिजे। आपण स्वतःला कधी कमी समजायचंच नाही। याचा अर्थ असाही नाही की आपण ॲटिट्यूड मध्ये राहायचं, अहंकारामध्ये राहायचं नाही।
नम्रच राहायचं. पण जर कोणी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत असेल ना, मग त्याच्यापासून लांब व्हायचं. आणि ह्या गोष्टी भरपूर होत असतात आपल्या समाजामध्ये, भरपूर. आपण जरा जरी काय केलं की नाही, हा या 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 खेचणं म्हणतात ह्याला. कोणालाच बघू वाटत नसतं आपण पुढे गेलेलं. ज्यांना आपण जवळचं आपलं एकदम क्लोज म्हणत असतो ना, तीच लोक आपली टांग ओढत असतात. अनोळखी लोकांचा आपल्याला काय फरक नाही पडत. जी लोक आपल्याला ओळखत असतात ना, तीच आपल्याला खाली ओढत असतात. या 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 कलेक्टर साहेब या. असल्या लोकांपासून लांब राहायचं. आपण स्वतःची इज्जत केली पाहिजे. आपण स्वतःच्या नजरेत उठलं पाहिजे. त्यावेळेस मग आपण सोसायटीच्या नजरेत उठत असतो. नाहीतर आपल्याला कोणी येतंय, टपली मारून जातंय, काही बोलतंय आणि आपण ऐकून घेत बसलोय. मग आपण आयुष्यात कधी मोठे नाहीत होत. पण मोस्टली सांगायचं झालं ना, अशा लोकांना समाज खूप प्रेम करतो. जो ऐकून घेतो, सगळ्या गोष्टी करतो ना, अशा लोकांना समाज लय भारी बनतो. कारण हे आपल्याला विरोध करून पुढे जात नाही हे त्यांना माहीत असते. त्यामुळे जो आतून कमजोर आहे ना, त्याला आणखी दाबलं जातं, तिथंच ठेवलं जातं. पण ज्या माणसाला मोठं व्हायचंय, ज्या माणसाला आयुष्यामध्ये फार उंच जायचंय ना, त्या व्यक्तीच्या आतमध्ये सेल्फ रिस्पेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. कुठल्याही किमतीवर त्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आणि जर ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये असतील ना, तरच आपण मोठे होऊ शकतो. अन्यथा आपण काही जरी केलं ना, आपण मोठे नाही होणार. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.